एकदा श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की कधीतरी लोमश ऋषी मथुरेला आले होते. जेव्हा माझे आई वडील देवकी आणि वासुदेव यांनी त्यांची भक्तिभावाने सेवा केली, तेव्हा ऋषींनी त्यांना कंसाने मारलेल्या त्यांच्या पुत्रांचे दुःख दूर करण्याची आज्ञा दिली. हे देवकी, कंसाने तुझे अनेक पुत्र जन्मताच मारून तुला दुःख दिले आहे. या दुःखापासून मुक्त होण्यासाठी संत सप्तमीचे व्रत करावे. राजा नहुषाची राणी चंद्रमुखी हिनेही व्रत पाळले, मग त्यांचे पुत्रही मेले नाहीत. हे व्रत तुम्हाला तुमच्या मुलांच्या दुःखातूनही मुक्त करेल. देवकीने विचारले, हे देवा, कृपया मला व्रताचा पूर्ण नियम सांगा, म्हणजे मी व्रत व्यवस्थित पूर्ण करू शकेल. लोमश ऋषीने त्यांना व्रताची विधी सांगितली आणि व्रताची कथाही सांगितली. नहुष हा अयोध्यापुरीचा तेजस्वी राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रमुखी होते. त्यांच्या राज्यात विष्णुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्यांच्या पत्नीचे नाव रूपवती होते. राणी चंद्रमुखी आणि रूपवती यांचे एकमेकांवर प्रेम होते. एके दिवशी दोघेही सरयूमध्ये आंघोळीला गेले. इतर महिलाही तेथे आंघोळ करत होत्या. त्या महिलांनी तेथे पार्वती आणि शिवाच्या मूर्ती बनवून त्यांची विधिवत पूजा केली. मग राणी चंद्रमुखी आणि रूपवती यांनी त्या स्त्रियांना नाव आणि पूजेची पद्धत विचारली. त्यातील एक महिला म्हणाली, आम्ही पार्वतीसह शिवाची पूजा केली आहे. भगवान शंकराला धागा बांधून आम्ही हे व्रत जिवंत असेपर्यंत चालू ठेवण्याचा संकल्प केला आहे. हे मुक्ताभरण व्रत आनंद आणि संतती देणार आहे. त्या व्रताबद्दल ऐकून त्या दोन मित्रांनीही आयुष्यभर हे व्रत पाळण्याचा संकल्प केला आणि भगवान शंकराच्या नावाचा दोरा बांधला. पण घरी पोहोचल्यावर ती तिचा संकल्प विसरली. परिणामी मृत्यूनंतर राणीचा जन्म वानर आणि ब्राह्मण कोंबडीच्या पोटी झाला. कालांतराने दोघेही प्राणीरूप सोडून पुन्हा मानवी रूपात आले. चंद्रमुखी मथुरेचा राजा, पृथ्वीनाथची राणी झाली आणि रूपवती पुन्हा ब्राह्मणांच्या घरी जन्मली. या जन्मात राणीचे नाव ईश्वरी आणि ब्राह्मणाचे नाव भूषण होते. भूषणाचा विवाह शाही पुजारी अग्निमुखी यांच्याशी झाला होता. या जन्मातही दोघेही प्रेमात पडले. व्रताचा विसर पडल्यामुळे राणी या जन्मातही संतती प्राप्तीच्या सुखापासून वंचित राहिले. तारुण्यातच त्यांनी एका मूकबधीर मुलाला जन्म दिला, पण तोही वयाच्या 9व्या वर्षी मरण पावला. भूषणाला उपोषणाची आठवण झाली होती, त्यामुळे तिच्या पोटी 8 सुंदर व निरोगी पुत्र झाले. एके दिवशी भूषण आपल्या मुलांच्या दुःखाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी राणी ईश्वरीला भेटायला गेला. राणीने त्याला पाहताच तिच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. भूषणाचा निरोप घेतल्यानंतर त्याने आपल्या मुलांना भोजनासाठी बोलावले आणि अन्नात विष मिसळले. पण भूषणाच्या उपवासाच्या परिणामामुळे त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. त्यामुळे राणी आणखीनच चिडली. त्याने आपल्या सेवकांना भूषणाच्या पुत्रांना पूजेच्या बहाण्याने यमुनेच्या तीरावर नेऊन खोल पाण्यात ढकलण्याचा आदेश दिला. परंतु भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने यावेळीही भूषणाची मुले व्रताच्या प्रभावापासून वाचली. परिणामी राणीने जल्लादांना बोलवले आणि त्यांना ब्राह्मण मुलांना कत्तलीच्या ठिकाणी नेऊन ठार मारण्याचा आदेश दिला. परंतु जल्लादांनी खूप प्रयत्न करूनही मुले मरू शकली नाहीत. ही बातमी ऐकून राणीला आश्चर्य वाटले. त्याने भूषणला बोलावून सर्व काही सांगितले आणि नंतर माफी मागून तिला विचारले, तुझी मुले का मेली नाहीत? भूषण म्हणाला, तुला तुझा मागचा जन्म आठवत नाही का? राणी आश्चर्याने म्हणाली, नाही, मला काही आठवत नाही. मग ती म्हणाली, ऐक, तुझ्या मागच्या जन्मी तू राजा नहुषाची राणी होतीस आणि मी तुझी मैत्रीण. आपण दोघांनी एकदा शिवाला एक धागा बांधला होता आणि आयुष्यभर सप्तमीचे व्रत ठेवण्याचा संकल्प केला होता. पण दुर्दैवाने आपण विसरलो आणि व्रत न पाळल्यामुळे आपण वेगवेगळ्या जातीत जन्म घेतला आणि आता पुन्हा मानव जन्म घेतला आहे. आता मला हे व्रत आठवले म्हणून मी उपवास केला. त्याच्या प्रभावामुळे तुम्ही इच्छा करूनही तुम्हाला माझ्या मुलांना मारता आले नाही. हे सर्व ऐकून राणी ईश्वरीनेही संतान प्राप्तीचा आनंद देणारे हे मुक्ताभरण व्रत पाळले. त्यानंतर व्रताच्या प्रभावामुळे राणी पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. तेव्हापासून हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी प्रचलित आहे. हे व्रत मुलांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. याला मुक्तभरण संतान सप्तमी असेही म्हणतात. या व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता गौरीची पूजा केली जाते आणि विधिवत पूजानंतर संत सप्तमी व्रत कथा ऐकली जाते. मंडळी, तुम्ही संतान सप्तमी व्रत करणार आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.